नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। 15 ऑगस्टला चिकन आणि मटन विक्रीची दुकानं बंद ठेवायचा आदेश दिला, यावर काय तुमचे? मला कळत नाही गणपतीला का नसतं मटन बंदी, बरोबर आहे. बाकी हिंदू सणांच्या दिवशी का नसतं, बरोबर. हे काहीतरी आलं की हे लोक याची सगळ्यांची सुरुवात करतात. माझं मत आहे प्रत्येकाने, म्हणजे सन्माननीय राजसाहेब नेहमी सांगतात, प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात पाळावा. तो जैनांनी पण तेच करावं. म्हणजे कुठेतरी एका त्यांच्या मंदिरात पूजा होणार आहे म्हणून अख्ख्या शहराची जर तुम्ही मटन मच्छीचे दुकानं बंद करणार असाल तर ते योग्य नाही. कल्याण डोंबिवली असेल, वसई विरार असेल, मुंबई असेल, ही शहरी आगरी कोळ्यांची आहे. त्यांचा तो व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायावर तुम्ही त्या दिवसाचा आळा घालून अनेक जणांचा त्या दिवशीचा व्यवसाय हा हातावरचा असतो आणि अशांना जर तुम्ही बंदी घालणार असेल तर तो मला वाटतं की चुकीची पद्धत, चुकीचा पायंडा तुम्ही मागच्या अनेक 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नाही, त्या 15 ऑगस्ट सारख्या अशा सणाला देखील यांनी मी तुम्हाला पुन्हा सांगतो की हे सगळं जे चालू आहे तो जैन धर्मीयांसाठी यांचा हा सगळा खटाटोप चालू आहे. परंतु मला असं वाटत नाही की कल्याणकर डोंबिवलीकर ऐकतील, कारण तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात आगरी कोळी लोक राहतात आणि तो यांचा हा जो काही मनसूबा आहे तो हाणून पाडतील. वसई विरारचे आयुक्त जे आहेत सध्या ईडीच्या रडारवर आहेत, त्यांच्या घरी रेड पडली होती आणि करोडोचं घबाड सापडलं बोललं जातं. काय सांगायला तुम्ही पण आंदोलन केलं होतं? मी तुम्हाला एक सांगतो, वसई विरारमध्ये ज्या पद्धतीने पैसे कमवले जातात त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. एक वंचित असलेला हा भाग आहे आणि इथे कोणी येतं, कशाही प्रकारे इथल्या लोकांना लुबाडतं. आज इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं होतात. हे बांधकामात घरं घेणारी लोकं कोण आहेत? सगळी मराठी लोक आहेत. मुंबईमधली स्वतःची छोटी घरं विकून इथे मोठी घरं घेतात आणि इथे कोणतरी आलेला एखादा भैया इथे चाळ बांधतो आणि त्या लोकांना फसवली जातात. आणि मग ह्या चाळीला संरक्षण कोण देतं? तर इथले महानगरपालिकेचे अधिकारी देतात आणि त्यांच्या माध्यमातूनच हा भ्रष्टाचार होतो. हा आकडा खूप मोठा आहे. मागच्या वेळेला देखील सन्माननीय राजसाहेबांनी 2018च्या सभेत म्हटलं होतं की त्या दारारंदाने 10,000 घरं बनवली होती आणि त्यावेळेला मनसेने म्हटल्याच्यानंतर आम्ही आंदोलन केलं, साहेबांनी म्हटल्याच्यानंतर आम्ही आंदोलन केलं आणि त्यावेळेला ती 10,000 घरं तोडण्यात आली होती. पण आता आम्ही बोलायचं आणि किती वेळा करायचं? सरकारला पण काही कळणार आहे की नाही? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण काय कळणार आहे नाही? एका चांगल्या शहराचं, एका बाजूला डोंगर, एका बाजूला समुद्र किनारा असा असलेल्या शहराची वाट ह्या अधिकाऱ्यांनी लावली. माझं तर म्हणणं आहे की इथल्या जेईच्या जरी घरावर रेट मारली ना तरी 100-1 कोटी रुपये मिळतील. आयुक्ताच्या घरात किती मिळालं तो वेगळा विषय आहे, पण इथल्या जेईच्या जरी घरात रेट केली ना तरी 100-1 कोटी रुपये मिळतील, एवढं नक्की. आयुक्ताचं कनेक्शन हे दादा भुसेंशी जोडलं जातं, एकनाथ शिंदेशी जोडलं जातं. आयुक्तांनी जे काही कमवले त्याचा हिस्सा देखील त्यांना गेला. आतापर्यंत FIR नाही झाली. स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात जर सगळ्यात भ्रष्ट सरकार जर कुठे आली असेल तर या मागच्या 2 सरकार ज्या आल्या त्या आहेत. एवढा भ्रष्टाचार महाराष्ट्रातला वाढलेला आहे की प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे. आमदारांना पैसे वाटावेत म्हणून हा भ्रष्टाचार केला जातो की काय, की दुसऱ्या पक्षाचे पदाधिकारी स्वतःकडे घेण्यासाठी हा भ्रष्टाचार केला जातो, मला माहिती नाही आहे. परंतु एवढा भ्रष्टाचार याच्या आधी कधीही झाला नव्हता या महाराष्ट्रात. तेवढा भ्रष्टाचार या मागच्या 5 वर्षात झालेला आहे. अजून सुद्धा आयुक्तांवर FIR झाली नाही, रेड्डींवर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला असं वाटतं की ईडीला त्यांचं काम करू द्या. योग्य वेळेला त्याच्या बाबतीत नक्की किती खरं आहे किती खोटं आहे त्याच्या बाबतीतलं सत्य जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. खड्डे वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पाहायला मिळतात. 20 करोडसाठी खड्ड्यांची तरतूद केली, 20 करोड गेले. मी मागच्या वर्षी देखील आमच्या प्रवीण गोविंदांच्या नेतृत्वाखाली वसई विरारमध्ये खड्ड्यांचं खूप मोठं आंदोलन आम्ही केलं होतं. दरवेळेला मी तेच सांगतोय की जोपर्यंत एखादा पक्ष आंदोलन करत नाही तोपर्यंत अधिकारी काम करणार नाही आहेत का? 20 कोटी ही खूप मोठी अमाऊंट होती आणि जर 20 कोटी रुपये जर या लोकांनी लंपास केले असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही. पुढील 8 दिवसात खड्ड्यांच्या बाबतीत योग्य निर्णय झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल आणि आम्ही गणपती खड्ड्यात बसवू. तुम्हाला लाज शरम नाही, मग आम्हाला का असावी? आधी युनियन स्थापन केली, त्या माध्यमातून कशा प्रकारे काम? बघा, वसई विरार शहरात अनेक गावं ही लांब लांब आहेत. त्याच्यामुळे लोकांना रेल्वेतून उतरल्याच्या नंतर सगळ्यात सोयीस्कर जर कुठली गोष्ट असेल तर ती रिक्षा आहे आणि रिक्षा स्टँडच्या माध्यमातून आम्ही लोकसेवा करण्याचा हा आमचा एक प्रयत्न असतो. इथे फक्त रिक्षा स्टँडवर लोकांना भरणं आणि घेऊन जाणं हाच काम नाही.
तर अनेक वेळेला या स्टँडच्या माध्यमातून उत्तम लोकोपयोगी कामं देखील केली जातात, समाज उपयोगी कामं केली जातात. तो स्टँडच्या रूपाने आम्ही सगळे एकत्र येतो आणि विविध गोष्टी करत असतो. आमच्या काही स्टँडवर गणपती उत्सव साजरा केला जातो, कुठे दहीहंडी साजरी केली जाते. आमची परंपरा कधीतरी शिवजयंती विविध स्टँडवर साजरी केली जाते. आमची परंपरा जपण्याचं काम या स्टँडच्या माध्यमातून आम्ही करतो. आज हे आमचं आणखी एक नवीन स्टँड मनसेचं सुरू झालेलं आहे आणि या माध्यमातून मी तुम्हाला खात्रीने सांगतो की इथे लोकसेवा ही मोठ्या प्रमाणात होईल.